स्मार्ट अहमदनगर न्यूज। 4,67,000ची दारू हस्तगत। राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करून 4,67,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। याबाबत 15 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ड्रायडे कालावधीत 7,970 लिटर रसायन, 300 लिटर हातभट्टी, 18 लिटर देशी, 44.52 लिटर विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे।